नमस्कार, शीतल व्लॉग्समध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. तर आपण आज बनवणार आहोत हरभऱ्याच्या हिरव्या पाल्याची भाजी. तर हिरव्या पाल्याची भाजी चविष्ट कशी बनवायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी ही भाजी घेतलेली आहे, ती आता आपण बारीक ही निसून घेऊया अशा प्रकारे आणि तिला स्वच्छ धुवून घ्या. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे नवीन व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी बघायला मिळतील. तर मी इथे तुरीची डाळ घेतलेली आहे. तुरीची डाळ तुम्ही अंदाजे घेऊ शकता. थोडेसे शेंगदाणे, त्यांना आपण स्वच्छ धुवून घेऊया. आता हरभऱ्याची भाजी मी स्वच्छ धुतलेली आहे, ती आपण कुकरमध्ये टाकून घेऊया. ही भाजी मला थोडी जास्त वाटत आहे, त्यामुळे मी अर्धी भाजी ही काढून ठेवणार आणि भाजीमध्ये भाजी बुडेल एवढंच पाणी टाकायचं आहे. तुम्ही बघू शकता भाजी बुडत आहे, म्हणून मी एवढंच पाणी घालणार. त्यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता आपण झाकण लावून घेऊया आणि 6 किंवा 7 शिट्ट्या करून घेऊया, म्हणजे आपली भाजी ही कच्ची राहणार नाही. आता आपण एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये 2-3 आल्याचे तुकडे, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि लसूण हे बारीक करून वाटून घेऊया. मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे. आता मी गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून गरम करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी कुकरमध्ये अशा प्रकारे ही भाजी शिजवून घेतलेली आहे. आता कढईमध्ये मी हे मिक्स केलेलं वाटण टाकून घेणार आहे. आणि त्याला आपण 2-3 वेळेस हलवून हे चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचे आहे. आता आपण त्यामध्ये थोडंसं जिरं टाकूया, थोडीशी हळद, हलवून घ्या. आता आपण त्यामध्ये भाजी ही टाकून घेऊया. ते व्यवस्थित मिक्स करून घ्या. तुम्ही भाजी घट्ट करण्यासाठी त्यामध्ये थोडंसं बेसन पीठही घालू शकता. मी भाजी शिजवताना त्यामध्ये तुराची डाळ टाकलेली आहे, त्यामध्ये तुम्ही मुगाची डाळ किंवा हरभऱ्याची डाळही वापरू शकता. भाजी हलवून झालेली आहे, त्यामध्ये आता आपण थोडंसं पाणी ॲड करूया. तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी टाकू शकता. कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून ते धुवून व्यवस्थित भाजीमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि आता आपण भाजीवर झाकण ठेवून ही भाजी 2 मिनिटं शिजू द्यायची आहे. भाजी खूप छान झालेली आहे, खूप छान वास येत आहे. एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली भाजी मला कमेंट करून सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.